संघाने जिंकला तर टॉप 3 मध्ये त्यांच्या वर्णी लागू शकतं. धोका आहे ज्या पद्धतीने आपण अगोदरच उल्लेख केला एका टीमला तो बघणार आहोत. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं होतं जय श्रीराम जुचंद्र टीमला. 2 बॅटर उतरलेत. रवी डवला आणि आयकॉन खेळाडू जितेंद्र भोईर उतरलेत. मैदानाच्या आतमध्ये चेंडू सुद्धा पाठवला जातोय. JPL आपल्या प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. प्ले फॉर विलेज, प्ले फॉर युनिटी, जसं आपण म्हटलं की बौद्ध वाक्य आहे या स्पर्धेचं. आणि त्यामुळेच मागच्या 3 रजनीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आपल्याला येताना दिसला नाही. आज ही जे आपण बघतायत एलईडी स्क्रीन जे आपण बघताय ते म्हात्रे ब्रदर्स आदरणीय नवीनशे म्हात्रे 2 दिवस त्यांनी उपलब्ध करून दिले. त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानतोय. नवीनशे म्हात्रे यांनी ही एलईडी स्क्रीन उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानतोय. ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत. त्याने सुद्धा जे काम मिळेल ते काम केलंय. फक्त खेळाडू म्हणून काम केलं नाही तर मैदानाची साफसफाई करणं, आखणी करणं यामध्ये सुद्धा त्यांना आपण बघितलं. आणि एक महत्वाचा रोल रुपेश म्हात्रे यांचा सुद्धा राहिलाय. खऱ्या अर्थाने ही रजनी क्रिकेट JPL चं रजनी क्रिकेट व्हावं ही इच्छा होती कुमार प्रथमेश कन्हैया भोईर यांची, पतू यांची, आणि त्यांची ती इच्छा पूर्ण झाली. 5 पैकी 5 ज्या मॅच आहेत ते त्यांच्या टीमने जिंकलेत. खुश असतील ते संघ मालक. टायमर आपण सेट करतोय. 7:23 झालेले आहेत. 7:24 हा पहिला बॉल पडताना आपल्याला दिसेल. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज कुणाल पाटील, स्ट्राईक इन कडे रवी डवला, नॉन स्ट्राईक इन कडे जितेंद्र भोईर. फाती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 3 काढू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. एक आहे ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. हमायरा 11 ज्या ठिकाणी बसतोय त्यांचा पॅव्हेलियन्स आहे त्या दिशेने तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक खेळाडू मिड विकेट क्षेत्रामध्ये तैनात केलाय आणि एका खेळाडूला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ठेवलं गेलंय. कारण या प्लेइंग 11ची मॅनेजमेंट सुद्धा करणं फार महत्वाचं आहे. बंगाली म्हात्रे हे सुद्धा चांगलं काम करताना दिसलं. लक्ष्मीकांत हे ओरिजिनल नाव आहे त्यांचं, परंतु आज म्हात्रे या नावाने जास्त चर्चा त्यांची होत असतं. त्याने सुद्धा चांगलं काम केलं. बंगाली म्हात्रे आजच्या दिवसामध्ये पूर्णतः चांगलं काम करताना आपल्याला दिसून येतील. विशाल भोईर सज्ज होत आहेत. आमचे मॅन्युअल स्कोरर आहेत आणि डिजिटल स्कोर अपडेटरच्या भूमिकेमध्ये TCP लाईव्हचे प्रोप्रायटर महेंद्रजी भगत यांना तुम्ही बघतायत. मॅच सुरू होत आहे. कुणाल पाटील तयार. 9:24 पहिला बॉल पडतोय. फुल पिच बॉल. चेंडू ऑन साइडला वाईड ऑफ मिड ऑन मध्ये एक धाव पूर्ण केली. रवी डवला या बॅटरने खातं उघडलं, अकाउंट ओपन केलं. खरं तर हेच फार महत्वाचं आहे. पहिला चेंडू तुम्ही कशा पद्धतीने खेळतायत ते फार महत्वाचं, कारण त्याच्यानं तुमचा आत्मविश्वास वाढत जात असतोय. आणि आता कधी कधी काही खेळाडूंचे खच्चीकरण होत असतं. एखादा डॉट बॉल गेला तर इथे पहिलाच बॉलवर एक धाव पूर्ण केली. कारण जशी JPL ला सुरुवात झाली तसं 2 वेळा 2 मॅच मध्ये 0 या धावसंख्येवर बाद झाला रवी डवला हा खेळाडू. आणि त्याला आता आजच्या दिवसामध्ये आपल्या जय श्रीराम जुचंद्र संघाकरता काहीतरी चांगलं करावं लागेल. जितेंद्र भोईर स्ट्रायकिंग कडे येत आहेत. दिग्गज असे खेळाडू आहेत. 59 मॅन ऑफ द सिरीज आहेत. शॉर्ट बॉल चेंडूला खेळून काढलं जातं मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली. सॅम गायकवाड तिथे चांगले फिल्डिंग करत आहेत. एकच धाव. दोन्ही बॅटरने सध्या तरी सुरुवात केली. एकेरी धावेनिशी धावसंख्या झाली आहे ती 2. जय श्रीराम जुचंद्र या टीमची. JPL चं हे 4थं पर्व आहे आणि 4थ्या पर्वामध्ये जी संकल्पना आहे रजनी क्रिकेटची ती अगदी योग्य वाटते. ओहो, चेंडूला आता उडवलंय. चेंडू हवेत आहे. मिड विकेट पट्ट्या बाहेर. सीमा रेषे पार. आर पार. दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार. रवीने ठोकलाय षटकार.
त्यांनी ठरवलं की मला आक्रमक व्हायचं आहे, त्यामुळेच चांगल्या चेंडूवर त्यांनी हा चोप दिलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर केला, चेंडूला पाठवून दिलाय काऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर. एक नाही, दोन नाही, तीन नाही, सरळ 4 धावन करता चौकार. निवड केली या फटक्याची बॅटर रवी डवलाने. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 12 धाबा 4 बॉलच्या समाप्तीनंतर. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. बुद्धिमत्तेचा सितारा म्हणून मी कुणालला म्हणत असतोय. काल अक्षय साटम यांनी ते चर्चा केली होती आमच्या समोर की खरोखरच चांगलं तंत्र आणि मंत्र क्रिकेटमध्ये कसं वापरावं हे कुणाल पाटील याला अगदी योग्य पद्धतीने ठाऊक आहे आणि तो बुद्धिमत्तेचा चांगला वापर करतोय. परंतु त्याच्या उलट कालच्या त्या मॅच मध्ये त्या खेळाडूला नॉन स्ट्रायकिंग कडे ठेवलं गेलं आणि तो मॅच जिंकला. असं कधी कधी स्वतःहून खेळाडू आपल्या पायावर कुऱ्हाड मारतायत. फुलटॉस बॉल वर केलाय हल्ला, चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला, षटकरणाशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. केलाय हल्ला, वाढतोय गल्ला, सिक्सर. पाच चेंडूंमध्ये 18 धाबा झालेत आणि खऱ्या अर्थाने काऊ कॉर्नरच्या वरून जिथे कटआउट्स आहेत त्या कटआउट्सला भेदून हा चेंडू गेलाय 6 धाबां करता. आता शेवटचा बॉल पुन्हा आता ओव्हरपिच बॉल होता, मिड ऑफ मध्ये चेंडूला खेळून काढलं. खराब थ्रोचा फायदा उचलला जाईल काय? नाही. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा लागले जात आहेत. बिनबाद 19. माहिती मिळते स्कोरर कडून 5 मिनिटं झालेत या पहिल्या षटकाकरता. 7:24 आपण सुरुवात केली आणि आता 7:29 झालेत. त्यामुळेच लगेचच जे 10 मिनिटं आहेत ते 10 मिनिटांमध्ये तुमचे ते 2 षटकं टाकून पूर्ण करा. 19 धावा बिनबाद. चांगली सुरुवात केलं. या षटकामध्ये कोणाला विकेट मिळाली नाही, परंतु ही पहिली इनिंग सुरू आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये कदाचित त्यांच्या डावपेच वेगळे असतील मॅच जिंकण्याकरता. 4 पैकी 3 मॅच जिंकलेत, 1 मॅचच फक्त हरलेत, तो सुद्धा हातात तोंडाशी आलेला विजय हिसकावून घेतला अग्री बॉईज टीमने. दुसरे षटक टाकण्याकरता आता समोरच्या इन कडून गोलंदाज तयार होतोय. रवी महातोचे चाहते भरपूर आहेत. काल रचनेमध्ये पहाटे 4, 3:30 वाजता त्याच्याबद्दल माहिती मिळाली होती आणि त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव करणारे त्यांचे चाहते बघितले होते. जनक भोईर याने सुद्धा ती माहिती आम्हाला दिली होती की त्याच्यावर जी काही रोख रक्कम आहे ती रोख रक्कम लावा. 499 रुपये, 500 रुपये असं काही पारितोषिक त्याला लागलं होतं. तोचा रवी महतो आणि त्याचं महत्व ठाऊक आहे कुणाल पाटीलला. शॉर्ट बॉल, चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये ड्रॉप केलाय, सहज सोपं झेल सोडलाय आणि जीवनदान दिलंय रवी डवला या खेळाडूला. दीपेश तिथे होते. दीपेश यांनी हा झेल सोडलाय आणि त्याचा फायदा झाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या 20. स्कोर इज 20. एक धाव महत्वाची आहे हे ठाऊक आहे आणि यावेळेला एक विकेट्स ही फार महत्वाची आहे. या JPL मध्ये प्रत्येक यष्टीरक्षकाला अशा प्रकारचे जे ग्लोव्ज आहेत ते ग्लोव्ज परिधान करताना मी पाहिले. पुढचा चेंडू टाकण्याकरता गोलंदाज तयार रवी महतो.
पॉवर प्लेचं बंधन शिथिल झालंय, त्यामुळे फिल्डिंगची पाहणी करणं फार महत्वाचं. तेच पाहणी करतायत हितेंद्र भोईर. या स्पर्धेमध्ये त्यांच्या सुद्धा नावावर चांगले धाबा आहेत, चांगले विकेट्स आहेत, अष्टपैलू कामगिरी त्याने केलंय. आणि मागच्या त्या तिसरं पर्व होतं, त्या तिसऱ्या पर्वात मॅन ऑफ द सिरीज हा किताब त्याला मिळाला होता. शॉर्ट बॉल, पूल पूल पूल, पॉवरफुल सिक्सर. पद्धतीने शॉर्ट बॉल होता आणि अगदी योग्य पद्धतीने मिड विकेटचं क्षेत्र त्या क्षेत्राच्या दिशेने चेंडूला पाठवलं. जय श्रीराम मध्ये त्यांचे समर्थक आहेत, त्यांना म्हटलंय की जागते रहो, आज माझी दहशत आहे, आज माझी हुकूमत आहे, आज दिवस माझा आहे, रात्र सुद्धा माझी आहे. आणि अशा प्रकारचं काहीतरी मनामध्ये ठरवलंय हितेंद्र भोईरने आणि आक्रमक रूप धारण केलंय. धावसंख्या 26, 7 धावसंख्येवर खेळतोय तो हितेंद्र भोईर नावाचा हा सितारा. दुसऱ्या बाजूला रवीला चांगली गोलंदाजी करावी लागेल. फुल पिच बॉल होता, एकच धाव मिळेल. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एका धावेनिशी धावफळक होतोय तो 27. बिनबाद, नाबाद, जिंदाबाद अशी भागीदारी या दोघांमध्ये झालं. आपण TCP आणि JTC लाईव्हचं खरं तर आभार मानूया. चांगली क्लिअरिटी, चांगली क्वालिटी आज JPL मध्ये त्यांच्याकडून पाहायला मिळाली. खरोखरच ही YouTube वाहिनी आहे आणि मोठ्या संख्येने सबस्क्राईब तुम्ही करू शकताय. आणि खऱ्या अर्थाने आपल्या गावाची साथ मिळायला पाहिजे अशा YouTube वाहिन्यांना. शॉर्ट बॉल ऑफ स्टंपर सफल झालाय, चेंडूला पाठवून दिलं लॉंग लेग पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही, थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट, सिक्सर. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बाजूने पाजवलेत, कारण तिथे सुद्धा तलवार बाहेर काढले, सपासप वार होत आहेत. दुसऱ्या बाजूला इथे सुद्धा तलवार बाहेर काढलेत, म्हणजे दुधारी तलवार. धावसंख्येत 33, 1.4 बॉलची समाप्ती. चांगलं बॅटिंग परफॉर्मन्स जय श्रीराम जोचंद्र टीमचा होताना दिसतोय विहाना सुपर किंग्स संघाच्या अगेन्स्ट. गोलंदाज रवी महतो तयार. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल, लाईन आणि लेंथ मध्ये बिघाड झालाय. खच्चीकरण कधी कधी होत असते, परंतु ह्याच्यामध्येच तुम्हाला शिकायला भरपूर मिळत असतं. आत्मविश्वासाने पुन्हा त्याला परत यावं लागेल आणि चांगले चेंडू टाकावे लागतील. 7 चेंडूंचा सामना केला रवी डवलाने आणि 25 धावा बनवल्यात. या JPL मधील त्याची सर्वोत्तम खेळी आहे आणि त्या पहिल्या 2 मॅच मध्ये तो गोल्डन डकचा शिकार बनलाय. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. ओहो, थर्ड मॅन क्षेत्र बाहेर. अमर त्या ठिकाणी होते, परंतु त्यांचं क्षेत्ररक्षण पडलं कमी. 4 धावा मिळतात बॅटिंग करणाऱ्या टीमला. थर्ड मॅन क्षेत्र बाहेर चेंडू गेलाय, चौकार. आडवा येणारे एक प्रबळ शत्रू आहे आणि त्यापासून थोडस दूर व्हायला पाहिजे. फिटनेस इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओ, पुन्हा थर्ड मॅनच्या दिशेने वळवायचं होतं या चेंडूला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय श्रीराम जोचंद्र टीमची धावसंख्या बिनबाद नाबाद 38 विदाउट लॉस.
तरी 38 धावांची भागीदारी बघा. दोन्ही बॅटर दाखवलं जाते, त्यांचं चित्र दाखवलं जातं, त्यांचे फोटो दाखवले जात आहेत. रवी डवला 9 मध्ये 29 वर खेळत आहेत. हितेंद्र भोईर 3 मध्ये 8 धावसंख्येवर खेळत आहेत. दोघांमध्ये कॉन्ट्रीब्युशन खूप चांगलं आहे. 9 मध्ये 29 बनवल्या, 3 मध्ये 8 बनवल्या आणि 38 धावांची शानदार भागीदारी. ही संपूर्ण टीम बघू शकतायत. मॅच नंबर 29 साठी जय श्रीराम जुचंद्र टीमची केवल म्हात्रे, रवी डवला, दीपेश पाटील, नवल पाटील, हर्ष म्हात्रे, युरेन भोईर, कैलास साटले, जितेश म्हात्रे, निशांत म्हात्रे, प्रेम महतो, मार्मिक पाटील, हितेंद्र भोईर ही त्यांची टीम आहे. 15 काढूंचा खेमा. विहार सुपर किंग सत्या गुप्ता, गोपी निषाद, धवल भोईर, नितेश इठ्या, निखिल भोईर, स्वप्नील मुकादम, रवी महतो, अमर पाटील, कुणाल पाटील, सॅम गायकवाड आणि अहमद. गोलंदाजी मार्गावर आता स्वप्नील येत आहेत. स्वप्नील मुकादम चांगलं क्रिकेट स्वप्नीलने सुद्धा या जुचंद्र नगरीमध्ये आतापर्यंत हाताळलंय. सुरुवात केली साने गुरुजी स्पोर्ट्स, अजिंक्य स्पोर्ट्स, द ग्रेट मराठा जुचंद्र, दत्ताळी स्पोर्ट्स ह्या संघामधून कळत असताना चमकदार कामगिरी करणारा खेळाडू आहे. लेदर क्रिकेटचं सुद्धा चांगलं ज्ञान आहे त्याच्याकडे. टॉस बॉल, चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये दिला ढकलून, क्षेत्ररक्षक डीप मध्ये होता, तो येईल काय? डीप पॉइंट क्षेत्रामधून फिल्डिंग करण्याआधी 2 धाबा हितेंद्र भोईरने पूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जात आहेत बिनबाद 40. पहिल्या विकेट करता सर्वोत्तम भागीदारी आजच्या रजनीमधील बॅटर हितेंद्र भोईर आणि रवी डवला या दोघांमध्ये होताना दिसतंय. चांगले तंत्र, शुद्धता पाहायला मिळाली फटक्यांमध्ये. रवी डवला आज जणू काही ऊर्जा संचारलंय. अचानकपणे शॉर्ट बॉल पूल केलाय आणि गोल केलाय या चेंडूला मिड विकेट पट्ट्या बाहेर. सिक्सर. येताना दिसतोय. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जातात 46. प्रत्येक मॅच मध्ये हितेंद्र भोईर यांनी अष्टपैलू कामगिरी केली. बॅटिंग असो, बॉलिंग असो, फिल्डिंग असो, पूर्णतः फोकस केलं या JPL ला. धावसंख्या 46. 16 वर तो खेळतोय. रवी डवला आक्रमक बनलाय, तो सुद्धा चांगलं बॅटिंग करतोय. विकेट घेण्याकरता प्रयत्न व्हायला हवे विहाना सुपर किंग्स या टीमचे. पहिल्या ज्या 4 मॅचेस होत्या त्या 4 मॅचेस मध्ये तितकं खच्चीकरण झालं नव्हतं या टीमचं, परंतु या मॅच मध्ये कुठेतरी त्यांचं गेम प्लॅनिंग आहे ते कमी पडतोय आणि आक्रमक रूप धारण केलंय जय श्रीराम जुचंद्र टीमने. सुचित करायचं होतं, अपील जोरदार केलंय. बघितलं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावलाय. धावसंख्या धावफलकावर 46. 2.3 बॉलची समाप्ती. जय श्रीराम जुचंद्र टीमने चांगली वाटचाल केलंय धावा बनवण्याकरता. पुढचा बॉल. टायमिंग व्यवस्थित नव्हतं, प्रॉपर नव्हतं, तरी सुद्धा मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चुकतायत आणि फायदा होता बॅटिंग करणाऱ्या टीमला. चेंडू सीमा रेषेपार, मिळत आहे धावा 4. JPL चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकले आणि 50 धावा पूर्ण झालेत या चौकाराच्या मदतीनं. 50 धावा. हे बघा शॉर्ट सिलेक्शन. शॉर्ट बॉल होता, टायमिंग नव्हतं. एकतर बॅटच्या खालच्या लेवलला हा चेंडू लागला, कडेला लागला आणि तरी सुद्धा हा चौकार मिळतोय. इतकी आक्रमकता भरलेली आहे ती हितेंद्र भोईर या खेळाडू मध्ये. आक्रमकतेचा सितारा आहे आणि तो सितारा चमकतोय. पुढचा बॉल. कोळवटपाचा चेंडू होता, कव्हर क्षेत्रामध्ये आता ढकलून दिलाय, कळून काढलाय. चांगलं शॉर्ट सिलेक्शन, म्हणजेच मैदानाच्या चोहे बाजूने चौफेर फटकेबाजी करताना दिसतोय हा खेळाडू. तिसऱ्या पंचानं आमंत्रण दिलंय. जर इथे विकेट मिळाली हितेंद्र भोईरची तर धोका निर्माण होऊ शकतोय जय श्रीराम जुचंद्र टीमला. थर्ड अंपायर या ठिकाणी येत आहेत, पाहणी करतील आणि तदनंतर योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. ही घटना जवळजवळ 5व्या चेंडूवर घडलेली आहे. तत्पूर्वी 50 धावा ज्या पूर्ण झाल्यात, दोघांनी मिळून जे भागीदारी केले. रवी डवला 29, 7 बॉल मध्ये हितेंद्र भोईर 20, अशा प्रकारची भागीदारी पाहायला मिळाली. हे तुम्ही स्क्रीनवर बघू शकतायत. दोघांनी दिलेली 7.
7 मध्ये 20 धाबा, चांगला स्ट्राइक रेट. हितेंद्र भोईर नॉट आउट 7 मध्ये 20. बॅटरी सेफ नॉट आउट 9 मध्ये 29. रवी डबल हा खेळाडू आणि दोघांनी मिळून ही 50 धाबांची भागीदारी केली आहे. क्विक भागीदारी, जलद गतीने भागीदारी, कमी चेंडूल मध्ये भागीदारी, अशा प्रकारची पार्टनरशिप प्रत्येक टीमला हवी असते. धावसंख्या आता 2 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जातात त्या 52. 2.5 चेंडूंची समाप्ती झाली. दीपेश पाटील ते सुद्धा बुद्धिमत्ता असलेले खेळाडू आहेत. आणि मुख्य नजर असते ती संघमालक हृदयनाथ भोईर, जितेश म्हात्रे आणि मेंटॉर. आज मेंटॉर म्हणून सागर भोईर यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या खेम्यामध्येच बसलेले आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व. या परिसरातील मोठ्या स्पर्धांमध्ये मॅनेजमेंट करायचं काम ते करत असतात. धावसंख्या 52. पुन्हा एकदा फुल पिच बॉल. चेंडूला कबरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. एक धाव पळून पूर्ण केली. दुसरी धाव घेतली जाणार नाही. एक्स्ट्रा कबर क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग होतोय आणि ह्याच बरोबर एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 53. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावपळकर 53. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये पाहूया काय रणनीती असेल. तत्पूर्वी आपण छत्रपती वॉरियर्स आणि पत्तू पॅकर्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण रेडी राहा, तयारीत राहा. डे 1 मधील रजनी क्रिकेट मधील तो मॅच जे 2 शिल्लक होते त्या 2 मॅच पैकी आता हा शेवटचा मॅच असेल. आणि तदनंतर आपण 6 ज्या सुपर 6 मध्ये जाणारे टीम्स आहेत त्यांचे ड्रॉ सुद्धा करणार आहोत. संघ मालक तयारीत राहा, आयकॉन खेळाडू तयारीत राहा आणि तशा आपण त्या मॅच सुद्धा लावणार आहोत. धावसंख्या धावपळकर आहे ती 53. बिनबाद नाबाद 53 धाबांची भागीदारी आणि JPL मध्ये पहिली ही सर्वोत्तम भागीदारी आहे असं मला वाटतंय. पहिल्या विकेट करता हा रेकॉर्ड झालाय, हा इतिहास रचलाय. जय श्रीराम जुचंद्र टीमने आज अचानकपणे आज रामाची ऊर्जा आणि हनुमंता देवतेची ऊर्जा सुद्धा संचारल्या. शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालेत निखिल भोईर खन्ना. एरवी निखिलला आपण ऍक्शन स्पोर्ट्स संघाद्वारे खेळताना बघायचो, परंतु ऑक्शन प्रक्रिया जशी झाली त्याच्यामध्ये चांगले बोली लागली, चांगले पॉइंट्सने ते खेळाडू खरीदले गेलेत आणि असे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. हितेंद्र भोईर इज ऑन स्ट्राइक. 23 धावा त्याने बनवलेत. आडव्या बॅटने खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. निखिल भोईर याचा हा पहिला चेंडू डॉट गेलाय. धावसंख्या धावफलकावर बिनबाद 53. अजून धावांचा कोटा आहे तो वाढवावा लागेल जय श्रीराम जुचंद्र टीमला. DRS वाईट करता हा DRS आहे, त्यामुळेच ती मागणी केल्यानंतर तिसरे पंच येतील आणि निरीक्षण करतील. हितेंद्र भोईर कारण बॅटिंग करणाऱ्या टीमने ही मागणी केली DRS ची वाईट बॉल करता. दोन्ही टीमला आपण एक DRS दिलाय, एक रिव्ह्यू दिलाय जो वाईट आणि बिमर करता असेल. दॅट्स वाईट बॉल रिव्ह्यू सक्सेसफुल. व्हाईट बॉलचा इशारा आला त्यामुळेच सफल झालाय त्याने घेतलेला हा DRS. हे तुम्ही बघू शकतायत रिप्ले मध्ये सुद्धा दाखवलं गेलंय. धावसंख्या धावपळकर 54. बिनबाद 54 अशी सुरुवात होताना दिसतंय. पुढचा बॉल. ओहो पुन्हा आता व्हाईट बॉल डोक्यावर हात लागलेत गोलंदाजाचे. लगातार ते चुकतायत. लाईन आणि लेंथ मध्ये त्यांना यावं लागेल. पकड मजबूत बनवावी लागेल. अजूनही एकही विकेट मिळाली नाही. विकेटचा शोध जारी आहे, परंतु या मॅच मध्ये फलंदाज गोलंदाजावर भारी आहे. धावसंख्या 55. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. जे धावा आवश्यक होत्या 60+ धावा पाहिजेत आणि अजून त्या 60 धावा झाल्या नाहीत. ओहो वजन दिलं गुडघ्याच्या वाटीला आणि चेंडूला पाठवलं प्रेक्षकांच्या भेटीला. मिळत्या धावा 6. लॉंग ऑन वरून षटकार. सरळ बॅटचा वापर करत या चेंडूला पाठवून दिलं होतं लॉंग ऑन क्षेत्राजवळ विहाना सुपर किंग्सच्या खेम्याच्या बाजूला. धावसंख्या 61. 61. पुढचा बॉल.
डाऊन द लेग, डाबी यष्टी सोडून जाणारा बॉल. जय श्रीराम जुचंद्र टीमचा खेमा खुश होतोय, टाळ्या वाजल्या जात आहेत. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जातात ते 62. त्रस्त करणारी फलंदाजी होतोय आज. महाराज बनले ते दोन्ही बॅटर. दोघांमध्ये पुन्हा चर्चा होतोय. धावसंख्या धावफळकर आहे ती 62. बिनबाद 62 धावा बनल्यात. पहिली अशी भागीदारी या मॅच मध्ये होते या दोघांमध्ये. दोघांनीही गोलंदाजाची परीक्षा घेतली. 9 मध्ये 29, 10 मध्ये 29. शॉर्ट बॉल डाऊन द लेग. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. बघा आज समर्थक जास्त आणलेत आणि आलेत, आकर्षित झालेत जय श्रीराम जुचंद्र या संघाच्या बाजूने. दुसऱ्या बाजूला विहाना सुपर किंग्स मध्ये सुद्धा त्यांचे समर्थक आहेत, परंतु ते नाखुश असतील. विकेट का मिळत नाही, नेमकं आज गोलंदाजीचं तंत्र कुठे चुकलं आहे, हे चर्चा त्यांच्या खेमामध्ये सुरू असेल. धावसंख्या 63. जय श्रीराम जुचंद्र टीमची. आता कॉन्सन्ट्रेशन थोडंसं भंग होतं हितेंद्रचं. 10 मध्ये 29 धाबा त्याच्या आहेत. 9 मध्ये 29 धाबा रवी डवला या बॅटरच्या आहेत. दोघांनी मिळून ही भारी भक्कम भागीदारी पहिल्या विकेट्स करता बनवलाय. कोळवट टप्प्याचा चेंडू, सरळ बॅटचा वापर केलाय. मिड ऑफ मधून लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू गेलाय. धावबादचा धोका आणि इथे दिलाय बॅटरला मौका. 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या 65, 65 विदाउट लॉस. बिनबाद नाबाद अशी ही भागीदारी होतोय. धाव संख्येचा पाऊस पडलाय. धाबा जास्त बनवलेत आणि मला असं वाटतं की जय श्रीराम जुचंद्र टीमची ही सर्वोच्च धावसंख्या, व्यक्तिगत धावसंख्या सुद्धा असेल सीमित 4 षटकांमध्ये. पुन्हा चर्चा होतोय, परंतु वेळ जास्त खर्च करू नका. दोन्ही बॅटरला विनंती असेल आता. फिल्डिंग करणाऱ्या टीमने अगदी योग्य पद्धतीने जे षटक आहेत ते षटक हाताळलेत, टाकलेत. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळून काढलाय. एक धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत. काऊ कॉर्नर मधून थ्रो ॲक्युरेट नव्हता. 2 धाब्यांची धावसंख्या झाली आहे ती 67, 67. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. खुश असतील संघ मालक जय श्रीराम जुचंद्र टीमचे, कारण त्यांच्या टीमला आवश्यकता होती. कालच्या रचनेमध्ये जी चर्चा झाली होती की 60+ धाबा जर त्याने बनवला बॅटिंग करताना तर ते पुढे काहीतरी करू शकतात. पुन्हा फाईन लेगच्या दिशेने खेळला जातो या चेंडूला. एक धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतील काय पाहूया. आणि थ्रो येण्याआधी या 2 धाबा होतात पूर्ण. धावसंख्या पोहोचली ती आता 69 वर. 69 विदाउट लॉस. या स्पर्धेमधील सर्वोच्च धावसंख्या बनली असं म्हणायला काय हरकत नाही. 69, 69 धाबा. थोडेसे अजूनही त्रस्त करणारी गोलंदाजी झाली नाही, त्रस्त करणारी फलंदाजी झाली. दोन्ही बॅटर थकलेत, दमलेत, परंतु जास्त वेळ तुमचा खर्च होतोय. 2 वेळा ड्रिंक्स आली, तो वेळ तुम्ही खर्च केलाय आणि त्याचा फायदा बघूया कुठल्या टीमला होतोय. 35 धाबा 13 बॉल मध्ये बनवला हितेंद्रने. 9 बॉल मध्ये 29 धाबा रवी डबला या बॅटरने बनवलेत. निखिल भोईर 4 बॉल मध्ये 16 धाबा खर्च केलेत. अजून आता शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. बॅटर स्ट्राईकिंग कडे असेल तो हितेंद्र भोईर. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. काही वेळापूर्वी आपण विजय कांबळे यांना बघितलं होतं. संजय म्हात्रे हे सुद्धा कालच्या रजनीमध्ये आले होते. चांगलं योगदान आहेत या प्रत्येक टीमचं, या आमच्या गुणलेखकाचं. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. झेल टिपण्याकरता प्रयत्न झाला नाही आणि हा एकच धाव मिळाली ह्या चेंडूवर. धावसंख्या झाली आहे ती 70 धाबा. शेवटचा 1 बॉल. रवी डवला आता काय करेल बघा, लक्षात घ्या. प्रत्येक चेंडू मागे तुम्ही चर्चेसाठी येऊ नका. एक विनंती असेल तुम्हाला कळकलीची. 70 धावांची मोठी पार्टनरशिप, पहिली अशी पार्टनरशिप आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण स्वागत करूया. पहिल्या विकेट करता 70 धाबा जोडल्यात या दोघांनी मिळून. आणि ह्याच्या नंतर आपण टॉस करणार आहोत. पतू पॅकर्स वर्सेस छत्रपती वॉरियर्स. टॉस साठी या.
पहिल्या विकेट करता ही भागीदारी झाली आहे 70 धाव संख्येची. ओ ऑफ स्टंपर शपथ झालाय, काय चांगला फ्लिक केलाय, या चेंडूला पाठवून दिलाय स्कोअर लेग पट्ट्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप, मिळते धावा 4. JPL चौकार. पहिला धावा पहिल्या विकेट करता आजच्या रचनेमधील सर्वोत्तम भागीदारी आपण बघितली. कालच्या दिवसात सुद्धा एक कालच्या रचनेमध्ये चांगली सर्वोत्तम भागीदारी झाली होती. टॉस करण्याकरता मी भावेश म्हात्रे यांना विनंती करतोय, आपला शुभ हस्ते टॉस होईल. आपण बघतायत JPL जुचंद्र प्रीमियर लीग 2025 हे 4थं पर्व. आणि पहिला डेला जशी सुरुवात झाली तशी आपण श्रद्धांजली सुद्धा वाहिली होती स्वर्गीय नागेश पाटील काका यांना. त्यानंतर आपण श्रद्धांजली वाहिली स्वर्गीय रवींद्र रमेश पाटील, अजिंक्य स्पोर्ट्सचे करता धरता कुळ्या गटातील एक अप्रतिम असा खेळाडू ज्यांनी अनेक वर्ष क्रिकेटच्या मैदानं गाजवली, चांगलं क्रिकेट हाताळलं. आणि अशा खेळाडूंना आपण श्रद्धांजली वाहिली आहे. दोन्ही टीमला सर्वप्रथम शुभेच्छा असतील. शुभेच्छा दोन्ही टीमच्या कॅप्टनला. भावेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. हा लीग मधील शेवटचा मॅच होतोय. काटा साबास आहे. ओहो छापा, मला असं वाटलं की नाना उभं राहिलं. छापा म्हणजेच निखिलने हा टॉस जिंकलाय. पतोपॅकर्स टीमचे कॅप्टन टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय समोरच्या कॅप्टनने घेतलाय. फिल्डिंग तुम्हाला करायचं आहे. किती धावसंख्येपर्यंत रोकाल? 45. बॅटिंग करताना निखिल काय रणनीती असेल, किती धावा बनवाल आणि त्याकरता आता कोणाचं चालणं गरजेचं आहे? काल सुद्धा बिग पार्टनरशिप केली तुम्ही, 2 बॅटरने 82 धावा जोडल्या पहिल्या विकेट करता. तेच 45-50च्या ह्याच्यामध्ये जायचा प्रयत्न करू आम्ही. दर्पण वगैरे सगळे सर्व मुलं चांगले आहेत आमची. त्याने म्हटलेत 45. तुम्ही तुमचे बॅटर कोणते असेल धावा चेस करण्याकरता? मागच्या 4 मॅचमध्ये होते तेच आहेत आता पण, आणि त्यांच्यावर भरोसा आहे, ते करतील. वाटतं तुम्हाला सुपर 6 मध्ये तुमचं आव्हान जिवंत आहे अजून? झाले, क्वालिफाय झालेले आहेत. आम्ही पुढच्या मॅचकडेच बघतोय आणि ही मॅच पण इम्पॉर्टंटच आहे. तुम्ही तर क्वालिफाय झालेले आहेत, सगळ्या मॅच तुम्ही जिंकलेत, नॉट आउट म्हणजे सगळ्या मॅच अशा जिंकलेत की आता पुढे जाणं तर सहज आहे, सहज सोपं आहे. परंतु नजर आता तिकडे असेल त्या ट्रॉफींवर. हो, आमची नजर ट्रॉफीवर. आम्हाला ही फायनल मारायची आहे, कारण गेलेला आम्ही सुपर 6 मधून बाहेर निघालेलो. यावेळेला आम्हाला फायनल मारायची. आमच्या पॅकरने सांगितले तुम्ही काही पण करा, मेहनत करा, मला फायनल जिंकून द्या. चांगला मॅच पाहायला मिळेल या आमच्या लाडक्या प्रेक्षकांना 100%. देखील तुमच्याकडून. 100%. क्या बात आहे. दोन्ही कॅप्टनने चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. टॉस या ठिकाणी झालेला आहे, टॉस जिंकलाय पतोपॅकर्स टीमचे कॅप्टन निखिल पाटीलने आणि निर्णय घेतलाय बॅटिंग करण्याचा. धाडसी निर्णय घेतलाय. फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल छत्रपती वॉरियर्स या टीमला. थेट आता आम्ही जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना रिझवण्याकरता आणि मधुर वाऱ्याने भिजवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्रातील आणखीन एक नामवंत युवा समालोचक आमचे मित्र तुषारजी सोनावणे. तत्पूर्वी प्रेक्षक राजे तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. स्वर्गीय नागेश पाटील मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम जुचंद्र प्रीमियर लीग 2025 स्टील स्टेट
tune on TCP and JTC. Thank you, cameraman. थँक्यू संदीप जी गावंड. आपण रवी डबलेची ऑन स्क्रीन बॅटिंग पाहतात. चांगली बॅटिंग रवीने पहिल्या डावात केली गेली. अफलातून पहिल्या डावात चांगली बॅटिंग रवीने केली. आपण ऑन स्क्रीन पाहतायत रवीने जे काही फटके खेळले ते मात्र तंत्र शुद्ध फटके पाहायला मिळाले. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारे फटके पाहायला मिळाले रवी डबलेच्या बॅटमधून. गेल्या 3 मॅचेस मध्ये जर पाहिलं तर रवीला आपण थोडंसं बॅकफुटला पाहत होतो. पहिल्या बॉलवरती विकेट होता, त्यानंतर जर पाहिलं तर 10च्याहून अधिक धावा रवीच्या बॅटमधून येताना दिसल्या नाही आहेत. पण त्याच्यानंतर हितेंद्र पाती याही फलंदाजाचा बोलबाला या संपूर्ण मालिकेमध्ये राहिला गेला. JPL मध्ये पहिला बॉल षटकार ठोकला, त्यानंतर पुन्हा एकदा जर पाहिलं तर आक्रमण करत असताना बॉलला थेट पाठवलं गेलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. भरपूर धावा पातीने देखील पहिल्या डावात बनवल्या गेल्या. आक्रमणावरती आक्रमण पहिल्या डावात या दोन्ही बॅटरने केले गेलं. चांगली भागीदारी रचली गेली. कालच्या दिवसात देखील जर पाहिलं तर निखिल पाटील आणि दर्पण म्हात्रे यांची चांगली भागीदारी पाहायला मिळते. आणि आजच्या रात्रीमध्ये देखील जर पाहिलं तर सर्वात मोठी भागीदारी या संपूर्ण JPL मधील ही दुसरी चांगली भागीदारी पाहायला मिळते. मॅचला सुरुवात दोन्ही टीमला दिवस शुभेच्छा. कैलास साठले षटक क्रमांक पहिल्यामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती तयार होतील आणि 2 आघाडीचे फलंदाज सॅम गायकवाड आणि त्याच्या सोबतीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अर्थात जर पाहिले गेले तर फुलटोस बॉल ऑन साइडला टर्न केल्या बॉलला फटका हवेत खेळला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल पोहोचतायत क्षेत्ररक्षक. पहिल्या बॉलवरती पहिली विकेट कैलास साठलेच्या नावावरती सॅम गायकवाड होतील. गेला. कौतुक होत नाही. प्लीज विनंती करेन विहाना सुपर किंग्स या संघाला 12 संघ JPLच्या माध्यमातून पाहायला मिळतात. जुचंद्र प्रीमियर लीग. जास्तीचा वेळ खर्च करू नका. फायनल डे अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पहिल्या दिवसात 2 मॅचेस पेंडिंग होतील आणि अगदी जर पाहिले तर त्याच 2 मॅचेस या ठिकाणी कंटिन्यू केल्या जात आहेत. यानंतर देखील जर पाहिले तर एक मॅच आपल्याला पाहायला मिळेल महत्वपूर्ण. एका बाजूला पतू पॅकर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर पाहिले गेले तर छत्रपती वॉरियर्स या 2 टीमच्या माध्यमातून या पुढचा जर पाहिले तर एक महत्वाचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. लक्ष थोडंसं मोठं आहे. 75 धावा करायच्या आहेत. धावफलकावरती अगदी जर पाहिले तर विहाना सुपर किंग्स या संघाला पहिल्या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये पहिलीच विकेट पाहायला मिळते. कैलासने घेतले विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. अर्थात स्वप्नील मुकादम आणखीन एक जर पाहिलं तर मातबर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पुढचा बॉल खोलात टाकलेला बॉल ऑन साइडला दिशा दिली. याही बॉलवरती चांगला फटका पाहायला मिळतो. भूषण पोस्ट डाऊन दी बॉल. सिंगल कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या माध्यमातून स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा 1 या धावसंख्येने मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. स्वप्नील आलेत मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 3 वरती 1 डाऊन साठी खेळण्यासाठी. पहिल्या बरोबर चिकी सिंगल कंप्लीट केले. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आता मात्र ओपन झाले. 1च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. स्ट्राईक वरती आता मात्र गोपी निशाद यांना आपण पाहतायत. चांगली बॅटिंग गोपीला या मॅच मध्ये करावी लागेल. पुढचा बॉल
चांगला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतायत परंतु पाहता क्षणाला बॉल चालला निघून बाउंड्री लाईनच्या पलीकडे आले गोपीच्या बॅट मधून JPL सिक्सर. षटकार आलाय, मॅचला सुरुवात केले धडाक्यात गोपीच्या बॅट मधून. पुन्हा एकदा आक्रमण केले समोरच्या दिशेने, इथेही बॉल चालला निघून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एका टप्प्याच्या साहाय्याने धावा मिळतील 4. येते पुन्हा एकदा जुचंद्र प्रीमियर लीग चौकार. चौकार आलाय, कमबॅक केल्या मैदानाच्या आतमध्ये गोपीने. चांगली बॅटिंग ते मैदानाच्या आतमध्ये करतायत, धावा फटका बाजावर पोहोचतायत. 4 अगदी जर चेंडू फेकून त्याला पहिल्या षटकातील 11 धावा फटक्यावरती 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये वियाना सुपर किंग्स 75 धावांचा पाठलाग करतोय. इथे चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि त्याच कारणास जर पाहिलं गेलं तर सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. चांगला बॉल या ठिकाणी हाताळला गेला कैलास साटलेच्या माध्यमातून. 12 संघ या संपूर्ण JPLच्या माध्यमातून खेळताना दिसत आहेत. प्रत्येकाचं चांगलं योगदान राहिलं, प्रत्येकाचे कौतुक जितकं करावं तितकं कमी आहे संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. चांगला बॉल आहे, खोला टाकलेला बॉल होता, ऑन साइडला बॉलला टर्न केले, क्षेत्ररक्षक पोहोचतात वेगाने बॉल पर्यंत. लॉंग ऑनचे 1 धाव कंप्लीट केले गेले, एकाच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय, प्रत्युत्तरात दाखल 75 धावेंचा पाठलाग करत असताना 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा वियाना सुपर किंग्स या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. बारा धावा फटक्यावरती लागल्या गेल्यात. 75 धावांचा पाठलाग करत असताना वियाना सुपर किंग्स या संघाला आपण मैदानाच्या मध्ये पाहत आहेत. येणाऱ्या बॉल तुमच्याकडे 18 असतील. 18 बॉल मध्ये आता करायचे आहे तुम्हाला 63 धावा. पाहूया त्या मॅच मध्ये पलटवार केला जाईल का. वियाना सुपर किंग्स या संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात होईल. रवी ढवला गेल्या 3 ते 4 मॅचेस मध्ये फ्लॉप ठरला गेला, परंतु या मॅच मध्ये चांगलं कमालीचं कमबॅक त्याने केले गेलं. इथे फटका चांगला हवेत खेळला बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचतायत डीप विकेटला, प्रोटेक्शन आहे. पहिला बॉलवर पहिलीच विकेट रवी डवलेच्या खात्यामध्ये. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये विहाना सुपर किंग्स या संघाला. आणि पुन्हा एकदा मार्मिक आले. यापूर्वी जर पाहिलं तर मार्मिकने पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती तो झेल पकडला. जसे दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली रवी डवला आले आणि लगेचच मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर विकेट त्याने पुन्हा एकदा मिळवली गेली. कौतुक करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये ते म्हणजेच मार्मिक यांचं, कारण की प्रत्येक संघामध्ये जर पाहिलं गेलं तर चांगले खेळाडू पाहायला मिळत आहेत आणि त्यातीलच एक बेस्ट फिल्डर अर्थातच मार्मिक यांना आपण पाहत आहेत.
उंच झेल उडाला होता. हितेंद्र फक्त आणि फक्त मार्मिकला पाहत होते आणि पाहता क्षणाला जर पाहिलं तर मार्मिकने झेल टिपल्या गेला. मैदानाच्या दुसरा धक्का लागलाय वियाना सुपर किंग्सच्या संघाला. दडपण आहे मॅचचं, कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर मोठ्या धावसंख्येचा आपला पाठलाग करायचा आहे. 4 ओव्हरमध्ये या बहुमूल्य धावसंख्या आपण म्हणू शकतो. ज्याप्रमाणे धावा बनवल्या गेल्या तर जय श्रीराम टीमच्या माध्यमातून पहिल्या डावात हितेंद्र भोईर बरसला. अगदी जर पाहिलं गेलं तर चांगली धावसंख्या त्याच्या बॅटमधून येताना दिसली गेली. अगदी 36 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. रवी डवलाला आपण पाहिलं गेलं 2 षटकार 3 षटकार आणि 3 चौकार अर्थातच 33 धावा त्याच्याही बॅटमधून येताना दिसतोय. आणि आता मात्र मैदानाच्या मध्ये वियाना सुपर किंग्स या टीमचे आयकॉन खेळाडू अर्थातच जर पाहिलं तर टीमचे कॅप्टन देखील आहेत कुणाल मैदानाच्या मध्ये दाखल झालेत. परंतु रवीने विकेट घेतला मैदानाच्या मध्ये. पहिला बॉल आत्मविश्वास वाढला असावा रवीचा. ज्यावेळेला पहिल्या बॉलवरती विकेट गोलंदाज मिळवतो त्यावेळी त्याचा आत्मविश्वासा बळ जबलीने नेहमीच वाढलेला दिसतो. स्ट्राईक एंडवरती बॅटर तयार मिस्टर कुणाल पाटील यांना आपण पाहत आहेत आणि बॉलिंग ट्रॅक वरती रवी डवला पहिल्याच बॉल खेळण्यासाठी. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फटका हवेत खेळला गेला. मिस्टायमिक स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल पोहोचताय क्षेत्ररक्षक. आणखीन एक विकेट सलगच्या दुसऱ्या बॉलवरती रवीच्या खात्यामध्ये ही दुसरी विकेट. विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये निशान मात्र त्या ठिकाणी होते आणि निशानने जबरदस्त झेल टिपत असताना मैदानाच्या आतमध्ये कॅचेस विन द मॅचेस. पकडाल कॅच तर जिंकाल मॅच. हाच हेतू आपण सातत्याने जर पाहिले गेले तर क्रिकेटमध्ये पाहतोय. क्रिकेट या खेळामध्ये पाहतोय. मार्मिकने यापूर्वी जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण केलं. 2 झेल त्यांनी पकडल्या आणि दुसऱ्या बाजूला निशानने आतामध्ये एक झेल टिपले गेले. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकांचं देखील. अब्बल दर्जाचं क्षेत्ररक्षण आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. विशेष कौतुक क्षेत्ररक्षकाचं आपण करूयात. प्रत्येक टीम मध्ये जर पाहिले गेले तर चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर, परंतु त्याहून अधिक जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाचं जर पाहिले गेले तर रोल फार महत्वाचा असतो प्रत्येक मॅच मध्ये. आणि तोच क्षेत्ररक्षकाचा रोल या ठिकाणी जय श्रीराम टीमच्या माध्यमातून अदा करत असताना मार्मिक आणि निशानला आपण पाहत आहेत. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर एंटर झाले तर इनेट नंबर 5 वरती खेळण्यासाठी निखिल भोईर यांना आपण पाहत आहेत. फायर ब्रिगेड म्हणजे जर पाहिलं तर कार्यरत आहेत आणि अगदी जर पाहिलं गेलं तर या मैदानावरती फायर ब्रिगेड आणि नायगाव पोलीस स्टेशन यामध्ये मॅच झाला होता. त्यामध्ये जर पाहिलं गेलं तर चांगली गोलंदाजी राहिली होती. विथ द बॅट विथ द बॉल चांगली कामगिरी निखिलची राहिली होती आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक फायर ब्रिगेड या संघाने पटकावलं होतं याच मैदानावरती. गेल्या वीक मध्ये या स्पर्धेमध्ये आपण जरूर पाहिलं गेलं. रवीने सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट प्राप्त केल्यात. पाहूयात तिसऱ्या बॉलवरती तिसरी विकेट प्राप्त होईल का. रवीने कमबॅक काय केलाय जबरदस्त. चांगला बॉल आहे. डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची जर पाहिलं गेलं तर शेवटच्या क्षणाला फेस ओपन केलं गेलं आणि पाहता क्षणाला जर पाहिलं तर बॅट बॉलवरती ढकलली गेली आणि पाहता क्षणाला एक धाव कंप्लीट केली गेली. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावर जाऊन पोहोचते. आता मात्र 13च्या घरामध्ये 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये विहाना सुपर किंग्स या संघाला पाहत आहेत. चांगली गोलंदाजी जय श्रीराम टीमच्या माध्यमातून रवी डवले. पहिल्या 2 ते 3 मॅचेस मध्ये त्याची खराब बॅटिंग राहिली होती. रवी स्वतःवरती नाराज होते, परंतु आज रवीने आम्हाला देखील सांगितलं होतं की आज आम्ही चांगली बॅटिंग करू आणि त्या अनुषंगाने आज त्याने चांगली बॅटिंग केली. लोवर फुलटॉस बॉल पुन्हा एकदा जर पाहिलं तर चांगला फटका पाहायला पडतो. मनगटाचा पुरेपूर वापर केला बॉलवरती. लॉंगरला बॉल निघून चालाय. पुन्हा एकदा एक सिंगल आले. एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धावफडकावर जाऊन पोहोचते 14च्या घरामध्ये. सिंगल डबलने इथून काय चालणार नाही आहे. इथून तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर अगदी मोठे फटके खेळायचे. अर्थातच विहाना सुपर किंग्स या संघाला चांगली बॅटिंग करावी लागेल. मोठे फटके खेळावेच लागतील तर मॅच जिंकायचं असेल तर विहाना सुपर किंग्स संघाला. कारण की आतापर्यंत जर पाहिलं तर जय श्रीराम टीमचं वर्चस्व या मॅच मध्ये बनवून राहते. 75चं लक्ष्य होतं. फक्त 14 धावा फडकावरती लागल्या गेल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंग करत असताना विहाना सुपर किंग्स या संघाला आपण पाहत आहे. 4 चेंडूचा खेळ गंभीर झालाय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अंतिम बाकी असेल. या षटक क्रमांक 2 पुढचा बॉल थोडासा धीम्या गतीने टाकलेला बॉल होता, परंतु जर पाहिलं स्विंग होत असताना लेग स्टिकच्या बाहेर बॉल निघून चालला. पंचांचा इशाऱ्याला वाईट बॉल. एक्स्ट्राच्या माध्यमातून धाव ऍड केली जाईल. संघाच्या धावसंख्या धावफडका जाऊन पोहोचते 15च्या घरामध्ये. आपण पाहत आहे JPLचा थरार जुचंद्र प्रीमियर लीग, एक अफलातून क्रिकेटची स्पर्धा, बहुचर्चित असलेली स्पर्धा. प्रत्येक अगदी पाहिलं तर गावाला वाटतं असं की आपल्याही गावाची प्रीमियर लीग व्हावी आणि संपूर्ण जर पाहिलं तर जुचंद्र ग्रामस्थाने जुचंद्र गावाने करून दाखवलंय या जुचंद्र प्रीमियर लीगचं आयोजन. पर्व 4 आपण पाहत आहेत. आतमध्ये येणारा बॉल होता
अगदी पाहिजे तर चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, बॉलला कॅरी केलं जाईल. सिंगल या बॉलवरती पुन्हा एकदा प्राप्त होईल. सिंगल धाबा येत आहेत. मोठे फटके कुठेतरी येत नाही आहेत आणि मोठे फटके खेळायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये विहाना सुपर किंग्स या टीमला. पुन्हा एकदा एक धावाली एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 16 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. शेवट अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकरवरती स्वप्नील मुकादम, ज्याने आतापर्यंत 2 बॉलचा सामना केलाय, 2 धावा आतापर्यंत बनवल्यात. इथे क्रॉस बॅटेट ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची अगदी पाहिजे तर कडा लागल्या आतली आणि पाहत असताना बॉल चालला मागे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 2 षटकांचा खेळ गंभीर झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फटकावर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा लागल्या गेल्यात. थोड्याशा अडचणीमध्ये सापडलाय मित्र म्हणेल विहाना सुपर किंग्स संघ. धावा ही मॅच जर जिंकायची असेल तर विहाना सुपर किंग्स या संघाला करायचे आहेत. पाहूयात आता मात्र कुठल्या गोलंदाजाचा वापर षटक क्रमांक 3 मध्ये केला जाईल. जय श्रीराम टीम एका पद्धतीने पाहिलं तर रुद्रनाथजी भोईर, जितूजी म्हात्रे यांना आपण बघतायत टीम ओनरच्या भूमिकेमध्ये. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर विहाना सुपर किंग्स रोहनजी कुंजवरी पाटील साहेबांना आपण पाहतायत. त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय आणि अगदी जर पाहिले गेले तर थोडासा बॅकफुटला आतापर्यंत जरूर पाहायला मिळतोय. परंतु षटक क्रमांक 3 आता मात्र कोणाला आमंत्रित केलं जाईल पाहणं महत्वाचं राहणार आहे. आणि षटक क्रमांक 3 मध्ये दाखल झालेत या टीमचे आयकॉन. अर्थातच जर पाहिले गेलं तर हितेंद्र भोईर पाती या नावाने फार मोठी प्रसिद्धी आहे. कदाचित जर पाहिले गेले तर आपण प्रीमियर लीग खेळता तर रन रेटचा फार मोठा प्रश्न प्रत्येक मॅच मध्ये अनुभवत असतो. प्रत्येक धाव, प्रत्येक विकेट, प्रत्येक कॅच फार महत्वाची असते. जर जयश्रीराम टीमने जर पाहिले गेले तर कमीत कमी धावेंच्या आतमध्ये रोखले गेले तर विहाना सुपर किंग्स यांच्यावरती दडपण दबाव हा नक्की जाणवला जाईल. म्हणून धावा करायच्या आहेत विहाना सुपर किंग्सला. याच अनुषंगाने आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. या षटकामध्ये वेगाने धावा आल्याच पाहिजेत. स्ट्रायकरवरती निखिल पाटील असतील, नॉन स्ट्रायकरवरती निखिल भोईर आपल्याला पाहायला मिळतात आणि नॉन स्ट्रायकरवरती बॅटर पाहायला मिळतात मिस्टर स्वप्नील मुकादम. पहिलाच बॉल हितेंद्र तयार. पहिला बॉल ऑन साइडला फटका चांगला आहे. स्लॉट मध्ये होता, पाठवल्या पार्किंग प्लॉट मध्ये. निखिलचा वार, बॉल जाईल थेट सीमा पार. मिळतील धावा 6. आलाय JPL सिक्सर. षटकार आलाय. चला टीम मीटिंग होणार नाहीये, फक्त विकेट कीपर. एखादा खेळाडू जर पुढे गेला तरी चालणार आहे. लगेचच आपण फिल्डिंग सेटअप करायची आहे. षटकार आलाय हितेंद्र भोईरच्या विरोधामध्ये. 6 धावा मिळतील बॅटर निखिल या बॅटरला. आणि पाहता क्षणाला मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर षटकार ठोकलाय. 6 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या दफडगा जाऊन पोहोचते ते म्हणजे 22च्या घरामध्ये. 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागल्या गेलेत. चांगल्या संघाची बांधिलकी या संपूर्ण जर पाहिलं गेलं तर जयश्रीराम टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. नवल असतील, रवी ढवल्यांना आपण पाहतायत. दुसऱ्या बाजूला हितेंद्र भोईर, विपुल पाटील असतील, भूषण यांना देखील आपण पाहतायत. यष्टांच्या मागे दीपेश पाटील असतील, निशान म्हात्रे यांना देखील आपण बघतायत. केवल यांना देखील आपण पाहतायत. चला वेळेचं बंधन असेल, प्लीज जास्तीचा टाइमपास खर्च होणार नाही आहे याची देखील दखल आपण घ्यायची आहे. धावा फटकावरती 22च्या घरामध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या बॉलवरती हितेंद्रवरती षटकार ठोकल्यानंतर प्रेशर त्यावरती जाणवला जातोय. चांगली गोलंदाजी इथून हितेंद्रला देखील करावी लागेल, परंतु निखिल आता मात्र चांगली सुरुवात करून देतोय. धावसंख्येचा मोठा पाठलाग करायचा, परंतु रनरेट नुसार जर पाहिलं गेलं तर तुम्हाला विजय व्हायचा असेल तर तुम्हाला धावा या वेगानेच मैदानाच्या आतमध्ये बनवावे लागतील. चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. पंचांचा इशारा आलाय. यस, या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर वाईट चेक केला जाईल. आणि आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हा पंचांनी अगदी पाहिलं तर रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांसाठी अनलिमिटेड रिव्ह्यू या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. हा बॉल वाईड आहे किंवा डॉट आता मात्र पाहिलं जाईल. विशालजी नाईक सरना आपण पाहतायत थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. विरलजी नायर सरना आपण बघतायत ऑन फील्ड.
अगदी पाहिलं गेलं तर पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला ललितजी भोईर बंडेसरांना आपण पाहत आहेत. थोड्याच वेळात आपल्यापर्यंत निर्णय पोहोचणार आहे. येस, पंचांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. ऑफिशियली जे पंच आहेत विरलजी नायर सर, ऑन फील्ड आपला निर्णय द्यायचा आहे. तोच या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी गृहीत धरला जाईल. आणि आज पंचाने सांगितलं इथे डॉट बॉल. कमबॅक केला हितेंद्रने. अगदी पाहिलं तर पहिल्या बॉलवरती षटकार मारत असताना निखिलच्या विरोधात ज्याप्रमाणे जर पाहिलं तर निखिलने देखील पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला होता, परंतु कमबॅक चांगले केले. डॉटच्या सानिध्यातून हा बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा निखिल तयार. स्ट्राईक एंड वरती इथे फटका चांगला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, लँड होणार नाही या मैदानाच्या बाहेर. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, चुकी केले क्षेत्ररक्षकाने. विपुल पाटील यांना आपण पाहिलं गेलं आणि झेल त्या ठिकाणी ड्रॉप केलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस आतापर्यंत जर पाहिलं तर जय श्रीराम या टीमने चांगल्या कॅचेस पकडल्या होत्या. लगेचच फिल्डिंग मध्ये बदलाव केला जातो. ज्या ठिकाणी विपुल होते त्या ठिकाणी लगेच निशाण पोहोचतात. चांगली फिल्डिंगची अपेक्षा जय श्रीराम टीमच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून केली जाते. वियाना सुपर किंग्स मोठे फटके खेळायचे आहेत. या अनुषंगाने आता मात्र निखिल देखील चांगली बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये धाडस निर्माण करतायत. धावा फटकावर जाऊन पोहोचतायत 24च्या घरामध्ये. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण बघतायत 2.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. म्हणत सिरीज साठी या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून बाईक आपण पाहतायत. एक अफलातून बाईक जिग्नेशजी म्हात्रे असतील, चेतनजी पाटील असतील, भावेशजी म्हात्रे, निलेशजी चव्हाण यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर ती बाईक प्रस्तुत केली गेली. त्यांचा देखील विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. चांगला बॉल इथे जर पाहिलं गेलं तर बॅट अँड पॅड मधला बॉल होता, चालला मागे. सिंगल या बॉलवरती कंप्लीट होईल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटक्यावर जाऊन पोहोचते 25च्या घरामध्ये. चांगली गोलंदाजी या ठिकाणी होत असताना मैदानाच्या आतमध्ये हितेंद्रच्या माध्यमातून 75चं लक्ष होतं. थोडंसं अवघड होतं, थोडंसं डिफिकल्ट आहे, परंतु या अवघड धावसंख्येचा पाठलाग जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत. आतापर्यंत 3 विकेट गेलेत. सॅमची एक मोठी विकेट गेली. 0 वरती सॅम महत्वपूर्ण मॅच वरती आउट झाले. हवेत खेळला बॉल मिस्टॅमिक स्ट्रोक पाहायला मिळतो. हितेंद्र भोईर धावण्याचा प्रयत्न करतायत डाऊन दी बॉल, परंतु कॅच नाही पकडू शकलेत. जमिनीवरती बॉल आदळला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता. 2 धावा तर यशस्वीरित्या कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते. ती म्हणजे 27च्या घरामध्ये. दीपेश एसटी रक्षक आहेत तरी सुद्धा तेवढ्या लांबून इथपर्यंत धावत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांचा केला गेला. विकेट किपर पासून अगदी मिडॉन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि तिथून झेल घेण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला गेला. परंतु हितेंद्रने पहिल्याच सांगितलं कॅच मी घेणार, परंतु कॅच टेकन ड्रॉप झालाय. 2 धावा मिळतील या बॉलवरती. 2 धावेच्या माध्यमातून धावफटक्यावर धावा 27 झालेत. 27. शेवटचा अंतिम बॉल या तिसऱ्या षटकातील. इथे पुन्हा एकदा हवेत संधी आहे, ती म्हणजेच शॉट फाईन लेगला आणि जबरदस्त कॅच इकडे पाहायला पडतोय. पहिल्या अटेम्प्टला कॅच सुटला होता, दीपेश पोचले आणि पाहता क्षणाला दीपेशने कॅच टिपलाय. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. स्वप्नील मुकादम यांच्या खेळीला पूर्ण विराम. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा. ऍक्शन रिप्ले. बॅटची लिडिंग एज लागली गेली तिथे आणि पाहताच जर पाहिलं गेलं तर चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि काय सेलिब्रेशन झालं. पहिल्या अटेम्प्टला कॅच सुटला, दीपेश आले आणि दीपेशने कॅच घेतल्यानंतर जो काही सेलिब्रेशन झालं ते मात्र अफलातून. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे इथून देखील 48 धावा. 6 बॉल आणि 48 धावा. पाहूयात या मॅच मध्ये आणखीन काही इथून ट्विस्ट निर्माण होईल का. ज्या ज्या वेळेला विकेट जातात त्या वेळेला प्रोत्साहित केलं जातं. जय श्रीराम या डगआउटच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक चांगल्या रीतीने पाहायला मिळते. 12 अगदी जर पाहायला गेलं तर संघ मालक आहेत, परंतु एक असा संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत.
हृदयराजी भोईर आणि जितूजी म्हात्रे ज्यांच्या अगदीरबाच्या डगआउटच्या वरती आपण जय श्रीरामचा झेंडा आपण जरूर पाहत आहेत. फ्लड्स झळकताना पाहत आहेत. ही जमेची बाजू पाहायला मिळते. नशिबाची साथ असावी. सहा बॉल आणि 48 धावांचं इथून देखील समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष मोठं लक्ष आहे. या धावांचा पाठलाग तर होणार नाही आहे, परंतु जर पाहिजे तर प्रत्येक बॉलवरती धावा बनवायच्या आहेत. 6 बॉल आणि इथून देखील 48 धावांचं समीकरण. आणि आता मात्र अशा गोलंदाजाला पुढे आणलं जातं. यंग टॅलेंट आहेत, कमी वयात जर पाहिले गेले तर जास्त प्रगती ज्याने मिळवली गेली. आणि अगदी जर पाहिले गेले तर कालच्या रात्रीतील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने घेतला गेला. 6 बॉलमध्ये अवघ्या 7 धावा देखील करू दिल्या नाही आणि त्याच कारणाचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला दिला गेला. आणि ते एक जमेची बाजू पाहायला मिळते. पाहूयात आता मात्र 6 बॉलमध्ये 48 धावा करू देतील की नाही. निखिल भोईर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईक वरती नितेश यांना आपण पाहतो. भरपूर वेळ खर्च होतो. प्लीज वेळेचं देखील सहकार्य असावं प्रत्येक संघाला आम्ही विनंती करतोय. पहिला बॉल फुल टॉस होता. ऑन साइडला बॉल उडवला गेला. बॉल चाललाय तो म्हणजेच डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे. दुसरीचा प्रयत्न चालवला आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगला ताळमेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून धावा फटकावून पोहोचतात 29च्या घरामध्ये. मॅचचं समीकरण थोडंसं अवघड आहे. इथून देखील जर पाहिले तर येणारे बॉल असतील ते म्हणजेच 5 बॉलमध्ये 46 धावांचं समीकरण. जर रन रेटने तुम्हाला खेळायचं असेल तर इथून देखील 1 ते 2 मोठे फटके येणं गरजेची गोष्ट आहे वियाना सुपर किंग्स या टीमला. इथे फुल टॉस बॉल आहे. ऑनसाइडला दिशा दिले. क्षेत्ररक्षक पोहोचतात रवी डवले, परंतु पाहिलं जाईल. आता पंच आमच्यापर्यंत इशारा करतीलच काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. आणि यस त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर काय निर्णय आहे पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. यस विरेल सर. या ठिकाणी पाहिलं जाईल हाईट इज फॅक्टर. चला पाहूयात वेस्ट हाईट आहे की नाही किंवा अगदी पाहिलं तर कंबरीच्या खाली बॉल पाहायला मिळतोय. कॅच तर घेतलाय रवीने, परंतु पाहूयात आता मात्र निर्णय तिसऱ्या पंचाच्या माध्यमात या ठिकाणी काय येतोय. टीसीपी आणि जीटीसी लावू ही टीम सज्ज आहे. आणि यस मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर फलंदाज बाद असतील, कारण ती कंबरेपेक्षा थोडंसं खाली बॉल होता आणि त्याच कारणाचं मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद असतील. मॅचचं समीकरण आणखीन जड होत चाललं. विकेट जाईल मैदानाच्या आतमध्ये वियाना सुपर किंग्स या संघाला. जवळपास जर पाहिले गेले तर धक्का क्रमांक हा 5वा लागला गेला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहत आहेत. फुल टॉस बॉल होता. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. रवीने तर कॅच टिपला होता, परंतु असं कदाचित बॅटिंग करणाऱ्या टीमला वाटलं हाईट इज फॅक्टर असू शकतो हा बॉल. ऍक्शन रिप्ले थोडंसं जर पाहिलं गेलं तर खाली बॉल होता, डीप होणारा बॉल होता आणि त्याच कारणाने जर पाहिलं गेलं तर पंचांनी ॲक्युरेट निर्णय या ठिकाणी पोहोचवला गेलाय. विकेट जाते मैदानाच्या आतमध्ये. येणारे बॉल असतील 4 चेंडूमध्ये 46 धावांचं समीकरण. 29 धावा फटकावरती लागल्या गेल्या 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत मिस्टर अमर देखील एक चांगले बॅटर आहेत. नेहमीच मोठमोठ्या फटक्यांसाठी त्यांची ओळख असते. पाहूयात अमरच्या बॅटमधून एखादे 2 मोठे फटके पाहायला मिळतील का, शेवट गोल करण्याचा प्रयत्न असेल का वियाना सुपर किंग्स या संघाच्या माध्यमातून, हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे.
स्ट्राईक एंड वरती अमर, बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा पाहिलं तर एक यंग टॅलेंट अर्थातच जर पाहिलं तर हर्ष यांना आपण पाहत आहेत. 2 बॉल मध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली गेली. फुलटोस बॉल मिस केलाय आणि पंचांचा इशारा आलाय. हा बॉल नो पाहायला मिळतोय. मॅच मध्ये काहीतरी अजून देखील ट्विस्ट पाहायला मिळते आणि यस त्या ठिकाणी जर पाहिले तर 1+1 2 धावा अवंतरच्या माध्यमातून ऍड केल्या जातील. जर पाहिले गेले तर जी पॉपरिंग क्रीज होती अगदी जर पाहिले गेले तर ती रेषा ओलांडत असताना आणखीन पाव पुढे गेला आणि त्याच कारणास्तव पाहिले तर पंचांचा इशारा नो बॉल. 1+1 2 धावा या बॉलवरती ऍड होतील. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावरती 31 झाले. 4 चेंडू आणि 44 धावांचं समीकरण इथून देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्राईक वरती आता मात्र नितेश यांना आपण पाहत आहेत. नितेशने देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावित अशी कामगिरी केलेली आहे. चला पुढच्या दोन्ही टीमने रेडी राहायचं. पदू पॅकर्स आणि त्यांचे विपक्ष छत्रपती वॉरियर्स. या पुढचा मॅच या दोन टीमच्या माध्यमातून आपण पाहणार आहात. फ्री हिटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा हर्ष तयार. 4 मध्ये 44चं समीकरण. चांगला बॉल आहे, ड्राईव्ह केला परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जर पाहिलं तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज अडवण्याचा प्रयत्न होता. दुसरीचा प्रयत्न केलाय, डायरेक्ट हिट तर झाला असता तर कदाचित विकेट जाण्याची दाट शक्यता होती. परंतु जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये सुखरूपणे पॉपिंग क्रीज मध्ये पोचले गेले ते म्हणजे समर. या बॉलवरती मिळतील 2 धावा. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 33. 3 बॉल 42 धावांचं समीकरण. 3 बॉल आणि 42 धावांचं समीकरण होत्याचं नव्हतं झालं. या मॅच मध्ये बऱ्याच धावा केल्या गेल्या. पहिल्या डावात जर पाहिलं तर जय श्रीराम या टीमने हितेंद्र भोईर पाती बरसला, रवी डवले बरसला आणि त्याच कारण वेगाने धावा बनल्या गेल्यात. षटकार चौकारांची आतषबाजी. नाबाद जर पाहिलं गेलं तर 10 चेंडूमध्ये 33 धावा करत असताना रवी डवलेला यांना आपण पाहिलं गेलं आणि हितेंद्र भोईर 14 बॉल मध्ये 36 धावा. इथे दांडीगुल यस टी बस क्लीन बोल्ड. मैदानाच्या आतमध्ये विकेट जाईल. व्हियाना सुपर किंग्सच्या संघाला आणखीन एक धक्का. धक्का क्रमांक 6. 33 या धावसंख्येवरती विकेट. दोन चेंडूमध्ये आता इथून देखील पाहिजे तर 42 धावांचं समीकरण. मॅच तर वन साइड झुकलेला आहे अर्थातच जय श्रीराम टीमच्या बाजूने. जी सुरुवात करायची होती ना व्हियाना सुपर किंग्स संघाला ती सुरुवात ते करू शकले नाही आहेत आणि आघाडीचे जे बॅटर येत होते मैदानाच्या आतमध्ये त्यांनी देखील चांगली बॅटिंग करू शकले नाही आहेत. परंतु सॅम गायकवाड यापूर्वी जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करून जर पाहिलं तर प्रत्येक मॅच त्यांनी जिंकून दिली होती. परंतु या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये जर पाहिलं तर त्यांची देखील बॅट बोलू शकले नाही कारण की पहिल्या बॉलवरती त्यांची विकेट गेली मैदानाच्या आतमध्ये. जी कॅच पकडली गेली मार्मिकने तिथून तो टर्निंग पॉईंट ठरला या मॅचचा. ऑन साइडला फटका इथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतात वेगाने. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक सिंगल कंप्लीट केली जाईल. थोडंसं फंबल झालंय आणि पाहता पाहता जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते ती म्हणजे 35च्या घरामध्ये. एक मोठ्या फरकाने विजय मिळवण्याचा प्रयत्न जय श्रीराम टीमच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 75चं लक्ष्य होतं. 35 झाल्यात. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1 बॉल मध्ये आता करायच्या 40 धावा. एक मोठा विजय म्हणावा लागेल अर्थातच जर पाहिलं गेलं तर जय श्रीराम या टीमचा. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज हर्ष तयार. षटकातील शेवटचा अंतिम बॉल. फटका इथे चांगला आहे. ऑन साइडला बॉल निघून चालला. डीप विकेटला प्रोटेक्शन आहे. डीप मधून पुढे येतात. एक सिंगल कंप्लीट केलं. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि दुसरी धाव घेताना फलंदाज होतील बाद. एका मोठ्या अगदी जर पाहिलं तर परकाने ही मॅच जिंकले जय श्रीराम या टीमने. अभिनंदन आणि हार्ड लक टफ लक टीम व्हियाना सुपर किंग्स. आज हितेश भोईर यांचा वाढदिवस देखील आहे. त्यांना देखील वाढदिवसाला लाख लाख शुभेच्छा असतील.
चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नो डाऊट अबाउट इट. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट रवी डवले आहेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. 10 चेंडू मध्ये 33 धावा आणि गोलंदाजी करत असताना रवी डवलेने हाताळले ते षटक फार निर्णायक राहिलं गेलं. 4च धावा देत असताना जर पाहिलं तर 2 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या गेल्या. तर रवी डवले ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. चला रवी डवलेने यायचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी